हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल श्वेता राहुल. तर तुम्ही बघू शकता, हे विचार करणार हे काय चाललं आहे, हिचं हातात काय ग्लोव्स घातले. तर ॲक्च्युली इथे घरामध्ये जरा मागे गार्डनिंगसाठी थोडी स्पेस दिली आहे. तर मी आणि स्वरांश आता विचार करत होतो की इथे थोडंसं हे क्लीन करायचं आणि मग इथे काही प्लांट्स असतील जसं शिमला मिरची, टोमॅटो वगैरे, तसं काही इथे आम्ही प्लांट करायचा विचार करतो आहे. तर कोथिंबीर वगैरे काही छोटे छोटे जे प्लांट्स आहे ते लावण्याचा आम्ही विचार करतो आहे. तर आता तेच चालू आहे इथे. आता हे सगळं मी क्लीन केलं आहे. इथे सगळी घाण काढून टाकली आहे. हाफ सेक्शन झाला आहे. हे बघा, ते बऱ्यापैकी आम्ही अर्ध साफ करून घेतलं आहे, स्वच्छ. अगदी इकडचं राहिलं आहे ते नंतर करेल. तर हे बऱ्यापैकी मस्त स्वच्छ झालं इथे. आता इथे लावणार आहे मी सीड्स. आता माझ्याकडे आहे शिमला मिरची थोडी उरली, याच्या सीड्स आहे रेड आणि येल्लो बेल पेपरच्या. या सीड्स आता काढते मी. आणि मँगोची पण नंतर लावू. मँगोची सीड्स काढायला लागेल. आता याचे सीड्स टाकते आणि कोथिंबीर, धने, हे बेल पेपरचे सगळे सीड्स, येल्लो ते टाकले आणि हे रेड बेल पेपर पण याच्यातच टाकून देऊ आपण. याचे सीड्स सगळ्या. आणि हे इकडे आहे धने कोथिंबीरसाठी. तर हे धने पण आपण पेरून देऊ. कोथिंबीर आले तर चांगलंच आहे. हे ते धने. चला आता जाऊ परत बाहेर. तर आता आपण चाललो आहे परत इकडं. तर आता आम्ही लावतो सीड्स. आपल्याला तर इथं टाकते मी आता हे बेल पेपर्सचे सीड्स. इथं असे टाकून देते. बेल पेपरचे सीड्स इकडे टाकू आणि माती त्याच्यावर. आपले बेल पेपर्स यायला तर पाहिजे. आणि ह्या साईडला टाकू धने, हे कोथिंबीर. तर हे सगळे धने इथे टाकून देऊ आपण असे. ते टाकलेत आणि हे माती याच्यावर. आता याला पाणी घालायचं. स्वरांश पाणी घालतो. हो, मी चालला आहे पाणी घालला. आता मी पाणी घेतो. काय? अच्छा, तर तिथं आहे पाणी. तर ग्लासामध्ये आणायला पाहिजे ना. ठीक आहे. तर आता मी चालतो. आणि हे बघा, टू हेड आहे. आता पाणी भर. पाणी नसतं. पाणी टाकायचे. टाकलंय आणि त्यातून थोडंच टाकते कारण पावसाचं वातावरण आहे. तर मे बी पाऊस पडायची शक्यता आहे. बाकीचं त्याच्या झाडांना. आता बघा, हे असं लागतंय. पहिलं तर एकदम गिचगिच चिडविड होती. एकदम स्वच्छ दिसतंय ना. आता सगळे ट्रीज, घास कापून दिले. आता सगळं स्वच्छ झालंय.
ती 6 महिन्यामध्ये येणार यायला पाहिजे. नाही, कारण की मी मँगोचं ट्री लावलेलं तेव्हा तर नाही आलेले मँगो. रोज पाणी दिलेलं तरी पण नाही आलेले. लेट उचलते. तर अशा पद्धतीने आम्ही सीड्स लावून झाले आहेत आमचे कॅप्सिकम आणि धने. तर बघू आता किती दिवसात येता. यायला तर पाहिजे, होप सो. वातावरण पण चांगलंच आहे इकडचं, तर लवकर यायला पाहिजे. बघू कधी येतात आणि आले की मी शेअर नक्कीच करेन. स्वरांश कसं वाटतंय ट्री प्लांट करून? हां, पाणी टाकणार का रोज? हो. हां, किती वाजता? सकाळी. पाणी टाकायची रिस्पॉन्सिबिलिटी तुझ्याकडे. सकाळी सकाळी. हां, सकाळी नाही तर स्कूलवरून आल्यावर. हां, स्कूलवरून आला तर स्कूल तर ऑगस्टमध्ये होईल ना. जेव्हा पण चालू होईल तेव्हा. ऑगस्टमध्ये नाही, आता चालू होईल थोड्या दिवसात. नाही, मी नाही जाणार. हां, मी नाही जाणार. हां, होत का नाही. आम्ही पफ आणलेलं काल आणि तुम्ही आता पुढे बघा आम्ही हे खाणार पण. वेदर एकदम अनप्रेडिक्टेबल आहे इथलं. आता एवढा वेळ पावसाचं वातावरण होतं, आता मस्त ऊन पडलं आहे. छान मस्तपैकी. काल पाऊसच होता, काल सगळं आभाळच होतं. छान ऊन पडलंय आणि इकडची एक साईड पण मस्त क्लीन दिसते छान. आता ती समोरची जी साईड आहे ती समोरची ती सगळी क्लीन करायची आहे. आता ते थोडं थोडं जसं जमेल तसं क्लीन करायला घेईल 1-2 दिवसामध्ये, आणि तिथे पण मग नंतर काहीतरी प्लांट करू. चला आता स्वरांश आणि मी चाललो आहे क्रिकेट खेळायला. हां स्वरांश, पावसाचं वातावरण आहे, पडेल बहुतेक पाऊस. नाही, हवा चालू आहे थंडगार. चला आता आम्ही जातो क्रिकेट खेळायला आणि तुम्हाला भेटतो नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.